निवडणूक विषयक कामकाज करण्याची सक्ती करू नये या मागणीसाठी येवला येथील आशा सेविकांनी एकत्र येत तीव्र आक्रोश व्यक्त केला। या संदर्भात येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ आणि पंचायत समिती आरोग्य अधिकारी डॉक्टर तारू यांना निवेदन देण्यात आले। SIR सर्वे मुदतीत पूर्ण करण्यासाठी आशा सेविकांना सक्ती केली जात असल्याचा आरोप यावेळी सेविकांनी केला। आशा सेविकांवर आधीच नियमित आरोग्य सेवा, माता बाल संगोपन, लसीकरण, सर्वेक्षण आणि विविध शासकीय आरोग्य योजनांची मोठी जबाबदारी आहे। अशातच निवडणूक कामांची अतिरिक्त जबाबदारी दिल्यास त्यांच्या मूळ आरोग्य सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आशा सेविकांना निवडणूक कामातून पूर्णपणे वगळण्यात यावे आणि त्यांच्या मूळ आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। शासनाने आशा सेविकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आरोग्य सेवा प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी त्यांना निवडणूक कामांच्या सक्तीतून मुक्त करावे, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित आशा सेविकांनी व्यक्त केली। आशा तालुक्याच्या वतीने आणि गटप्रवर्तक यांच्या वतीने आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहोत। आम्हाला मतदानाची जी नोंदणी वगैरे किंवा फॉर्म जी सक्ती केलेली आहे ती आम्हाला नको आहे, कारण आमचे जे 52 हेड आहे त्यावरच आम्हाला काम करू द्या। आणि HBNC, HBYC जे बाकीचे बालमृत्यू, माता मृत्यू हे जे आमचे काम आहे हे आम्हाला कंटिन्यू करावाच लागतात। आणि प्रत्येक आशा ही घरी सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत फिरते। आमचे काम आम्हाला करू द्या, बाकी हे मर्ती आम्हाला नको आहे। यावेळी सुवर्णा बैरागी, राधा गरुड, वैशाली दळे, मंगल वाघ, स्वाती चव्हाण, सुवर्णा भावसार, वाल्हुबाई जगताप, सुमिता राजगुरू, नूतन पल्हे, पूनम उशीर, सविता आहेर, अनिता वाकळे, सुनीता सोनवणे, सिंधू पवार, कविता पाटोळे, अनिता पुंड, छाया आहेर, मनीषा पगार, अश्विनी साठी, मोहिनी शिंदे, मनीषा चव्हाण यांच्यासह असंख्य आशा सेविका उपस्थित होत्या। RKS न्यूजसाठी उस्मान शेख, नाशिक।